Good evening, students. Practice problem number 1, पेज नंबर 202. 202 पानावरचं आपण गणित समजून घेऊ. राजेश, राकेश अँड महेश वेर इक्वल पार्टनर. इक्वल म्हणजे ध्यानात ठेवायचं एकास एकास एक, म्हणजे आपल्याला 1/3 1/3 1/3 करावं लागेल, 3ने भावावं लागेल. पार्टनर्स on 31st March 19, their balance sheet was as follows. 31st मार्च बॅलन्स शीट दिले पहा. आपण काय करायचे, ॲडजस्टमेंट असेल तर लगेच इनर कॉलमला मांडायला सुरुवात करायची. ती आता त्या ठिकाणी आपल्याला या गणितात सर्व विचारलं आहे, प्रॉफिट अँड लॉस, ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीटसुद्धा. त्यामुळं आपण लगेच मांडायला सुरुवात करू. पहा, लँड अँड बिल्डिंग 4 लाख आहे. पहा, लँड अँड बिल्डिंग ॲडजस्टमेंट असल्यामुळे ॲसेट साईडला घेतले 4 लाख. त्यानंतर फर्निचर 3 लाख. फर्निचर इनर कॉलमला घेतलं पहा 3 लाख, एक ओळ सोडून दिली. त्यानंतर डेटर्स 3 लाख. डेटर्स पण इनर कॉलमला घेतले पहा, डेटर्स 3 लाख. त्यानंतर स्टॉक 1 लाख. स्टॉकवर ॲडजस्टमेंट नाही, स्टॉक सरळ बाहेर आउटर कॉलम लिहिलं पहा 1 लाख. त्यानंतर कॅश रुपीज 1 लाख. कॅश तशी लिहिले पहा ॲसेटला 1 लाख. ॲसेट बाजू मांडून झाली. आता लायबिलिटी बाजू पहा. लायबिलिटी बाजूला कॅपिटल आहे राजेश, राकेश, महेश 5 लाख 2 लाख 2 लाख. कॅपिटल अकाउंट क्रेडिट बाजूला पहा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 5 लाख 2 लाख 2 लाख. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन, तिन्ही पण लायबिलिटी आहे. लायबिलिटी बाजूला लिहून टाकू आपण. पहा, लायबिलिटी बाजूला लिहिलं आहे सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक लोन 90,000 60,000 आणि 1,50,000 झालं. बॅलन्स शीट मांडून झालं. मिस्टर राजेश डाईड ऑन 30th June 19. 30 जूनला मृत्यू झाला आहे पहा. अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स वेर ॲग्रीड ॲज. फर्निचर वॉज टू बी ॲडजस्टेड टू इट्स मार्केट प्राईस ऑफ ₹3,40,000. पहा, फर्निचरची किंमत इथं ॲसेटला 3 लाख आहे ना, आता किती सांगितली 3,40,000, म्हणजे ॲसेटची किंमत वाढली. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचे क्रेडिट बाजूला बाय फर्निचर अकाउंट 40,000 आणि ॲसेट बाजूला या ठिकाणी ॲसेट बाजूला पहा फर्निचरमध्ये ॲड करायचं. ॲसेटची किंमत वाढली, ॲड ॲप्रिसिएशन पूर्ण लिहा 40,000 बाय 3,40,000. ॲडजस्टमेंट नंबर 2, लँड अँड बिल्डिंग वॉज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन करायचं. लँड अँड बिल्डिंग ॲसेटला 4 लाख आहे, 10% काढलं किती 40,000. लेस डेप्रिसिएशन 40,000 लेस करायचे, बाहेर येतील 3,60,000. ॲसेटची किंमत कमी झाली. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू लँड अँड बिल्डिंग 40,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 3, प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स. ॲसेट बाजूला डेटर्स पहा 3 लाख आहे, 5% 10% केलं तर 30,000 येईल. आपल्याला 5% पाहिजे, 5% 15,000 लेस RDD 15,000. आउटरला 2,85,000. ॲसेटची किंमत कमी झाली. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटला डेबिटला सेकंड इफेक्ट टू RDD अकाउंट 15,000. ॲडजस्टमेंट नंबर 4, द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ मिस्टर राजेश इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर्स प्रॉफिट विच वॉज ₹1,80,000. शेवटच्या वर्षाचा नफा दिला आपल्याला 1,80,000. त्याच्यावर त्याचा नफ्याचा हिस्सा अवलंबून आहे. लगेच कॅल्क्युलेशन करूया आपण. प्रॉफिट ऑफ द फर्म ऑफ लास्ट इयर्स वॉज ₹1,80,000. 1,80,000 दिलेले. राजेश शेअर काढू आपण त्याच्यात. आता टू द डेट म्हणजे 3 महिन्यापासून एप्रिल, मे आणि जून. 30 जूनला मृत्यू आहे ना, म्हणजे 3 महिन्याचं करू. 1,80,000चे 3/12 केलं. 3 × 3 3 चौक 12, 4 चौक 16, 2 उरले, 4 पंचे 20 आणि हे 3 शून्य घेतले म्हणजे 45,000. आणि या 45,000 इथं कॅल्क्युलेशन केलं, इथं लिहिले पार्ट टू द 3 months. आता राजेशचा हिस्सा काढू. शेअर ऑफ राजेश 45,000 मल्टिप्लाय 1/3. एकास एक रेशो आहे ना, समान इक्वल रेशो म्हणून 1/3 केलं आणि 3 × 1 3, 3 × 5 15 हे पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट किती आले 15,000 15,000. समजले. हे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट
त्या ठिकाणी पहा ॲसेट बाजूला लिहायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 15,000 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला त्याला नफ्यातला हिस्सा द्यायचा. बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट राजेशच्या कॉलममध्ये 15,000. ॲडजस्टमेंट शेवटची पण संपलेली आहे. आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचं पहा सुरुवातीला डेबिटची टोटल जास्त येते, डेबिटची टोटल घेतली 55,000, क्रेडिटला मांडले 55,000, याच्यातून 40,000 लेस केले, 55मधून 40 गेले, 15,000 लॉस येतो पहा. बाय लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट राजेश, राकेश, महेश सारखा रेशो आहे. 15,000ला 3ने भागायचं, सगळ्यांना 5,000 येईल पहा. 5,000 हा लॉस. याचा सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट लॉस 5,000. आता आपल्याला राजेशचं अकाउंट आधी क्लोज करायचं पहा. राजेशच्या क्रेडिटला आपण टोटल करू. क्रेडिटला किती आले 5,15,000, डेबिटला घेतले 5,15,000, याच्यातून हे 5,000 लेस करायचे. 5,15मधून हे 5 गेले म्हणजे 5,10,000, 5,10,000 टू राजेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट लिहायचा, टू राजेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. आणि इथे 5,10,000. हे 5,10,000 लगेच लायबिलिटी बाजूला लिहून काढायचे. लायबिलिटी बाजूला पहा राकेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 5,10,000 झाले. आता राहिलेले दोघं, त्यानंतर शेवटचं घेऊया आपण महेशची क्रेडिट केली 2,00,000. ह्याच्यातून हे 5,000 लेस केली, 2,00,000तून 5,000 गेली, 1,95,000. याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्सिंग फिगर. त्यानंतर राकेशची टोटल केली 2,00,000, याच्यातून पण 5,000 लेस केली, परत त्याची टोटल तेवढीच आली 1,95,000 टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे दोनच राहिले. आता हे लायबिलिटी लिहायचं. कॅपिटल अकाउंट्स राकेश आणि महेश 1,95,000 आणि बॅलन्स शीटची टोटल करायची. बॅलन्स शीटची टोटल पहा 12,00,000ने टॅली होतं. गणित पुस्तकामध्ये छापताना चूक झालेली आहे, दुरुस्त करून घ्या. चुकून इथं बॅलन्स शीटची टोटल 12,90,000 एक खोडा आणि इथं 12,00,000 करून घ्या. ठीक आहे. गणिताचा फोटो पाठवते, गणित लिहून घ्यायचं आहे आणि टॅली करायचं.